आखाती देशातील युद्धामुळे व्यावसायिक गॅसचा तुटवडा जाणवतोय, तर घरगुती गॅसच्या बुकिंगसाठी ग्रामीण भागातील ग्राहकांसाठी गॅस सिलेंडरची बुकिंग ही 45 दिवसांवरती केल्यामुळे आता बुलढाण्यातील गॅस एजन्सी समोर ग्राहकांच्या मोठ्या रांगा लागलेल्या आहेत। आखाती युद्धामुळे गॅस टंचाई निर्माण झालेली आहे आणि देशातील गॅस सिलेंडरचा पुरवठा हा बाधित झाला आहे। सरकारने ग्रामीण भागात गॅस सिलेंडर बुक करण्यासाठी 45 दिवसांची मुदत ही आखली आणि त्यानुसार आता गॅस एजन्सी समोर ग्रामीण भागातील गॅस एजन्सीसमोर मोठ्या प्रमाणात ग्राहकांच्या रांगा लागल्या आहेत। आपण जर का बघितलं तर या ठिकाणी सकाळपासूनच ग्राहकांच्या ही बुकिंग करण्यासाठी मोठ्या प्रमाणात रांगा लागलेल्या आहेत। अक्षरशः या ठिकाणी झुंबड उडालेली आहे आणि आपण जर का बघितलं तर मोठी रांग या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहे। आपल्यासोबत काही ग्राहक आहेत। तुम्हाला काय वाटतं, सरकारने ग्रामीण भागात 45 दिवस ही गॅसची मुदत केली, काय वाटतं? नाही, हे शासनानं हा जो शहरी आणि ग्रामीण भागासोबत जो दुजाभाव लावला आहे हा चुकीचा आहे। कारण ग्रामीण भागामध्ये तुम्ही एकीकडे 45 दिवसाची मुदत देता आणि दुसरीकडे त्याच लोकांना लाकडं जमवण्यास किंवा झाडं तोडण्यास परवानगी देत नाही। मग नेमकं ग्रामीण भागातील लोकांनी जगावं कसं, हा खूप जीवन मरणाचा विषय आहे। कारण गॅस म्हटलं की आता प्रत्येकाला, शहर असो की ग्रामीण असो, प्रत्येकाचं जेवण खावण जे काही दैनंदिन गोष्टी आहेत त्या सर्व गॅसवर होतात। त्यामुळे शासनाने ही जी 45 दिवसाची अट आहे ही त्वरित शिथिल करावी। आपण जर का बघितलं तर गॅस बुकिंगसाठी या ठिकाणी भल्ली मोठी रांग ही सकाळीच लागलेली आहे। ग्राहकांना, वयोवृद्ध जे ग्राहक आहेत ते अक्षरशः असे रांगेत खाली बसून आहेत। मोठ्या प्रमाणात उन्हाचा कडाका हा बुलढाणा जिल्ह्यात वाढलेला आहे। मात्र सकाळपासूनच अशी भली मोठी रांग ही गॅस बुकिंगसाठी आपल्याला बघायला मिळत आहे। कॅमेरामॅन शांतारामसह डॉक्टर संजय महाजन, एबीपी माझा, शेगाव ग्रामीण। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.